जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ते मिळावेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या संदर्भातील अतिशय 3 महत्त्वाचे असे निर्णय आज 24 जुलै 2026 रोजी घेण्यात आलेले आहेत। एका निर्णयाच्या माध्यमातून या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावीपणे ही अंमलबजावणी करण्यासाठी बदल करण्यात आलेले आहेत। दुसऱ्या जीआरच्या माध्यमातून शेतरस्ते पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मोफतमध्ये देण्याच्या संदर्भात, तर तिसऱ्या जीआरच्या माध्यमातून शेतपानंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करणं असेल किंवा याच्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये सहाध्यक्षाच्या निवडीच्या संदर्भातील असेल, असे काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यामधील पहिला महत्त्वाचा असा निर्णय तो म्हणजे शेतपानंद रस्ते योजनेच्या नियमामध्ये बदल करण्याच्या संदर्भातील। याच्यामध्ये आपण पाहू शकता या योजनेसाठी कमीत कमी 5.50 मीटर ते बॉटम विड्थ 9.10 मीटर असल्याचं नमूद करण्यात आलेले आहे। मात्र या योजनेच्या अंतर्गत शेतपानंद रस्त्याचं अतिक्रमण निष्कासित करून अतिक्रमण मुक्त निष्कासित झालेले जे काही शेतपानंद रस्ते आहेत, गाव रस्ते आहेत, यांची रुंदी जर मिळत नसेल तर प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे रस्ता बनवण्यात यावा। त्याची रुंदी 12 फूट ते 20 फूट असेल अशा प्रकारचे रस्ते बनवावेत, अशा प्रकारची सूचना दिलेली आहे। याच्यानंतर या रस्त्यांची कामं झाली, गावातील गाव नकाशावरील रस्त्याची कामं प्राधान्याने पूर्ण करायची आहेत। ती पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये जर तहसीलदारांच्या माध्यमातून रस्ते उपलब्ध करून दिलेले असतील शेतकऱ्यांचे, तर असे जे काही रस्ते असतील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 143 खालील नकाशावरती घेतलेले रस्ते, त्या रस्त्याची जी काही रुंदी असेल त्या रुंदीचे रस्ते बनवण्यात यावेत, अशा प्रकारचा एक बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 20 मधील तरतुदीनुसार शासनाच्या मालकीचे जे रस्ते आहेत असे रस्ते, सदर रस्त्याची कामं मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते किंवा इतर योजनेच्या मापदंडानुसार झालेले असतील, त्याच्यावरती आमदार स्थानिक निधी किंवा इतर योजनांमधून जर मातीकाम मुर्मीकरण झालेलं असेल, तर अशा रस्त्याचं मजबूतीकरण डांबरीकरण हे जिल्हा परिषद किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील निधीमधून करावं। हे रस्ते मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेमध्ये घालू नयेत, अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, याच्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 मधील कलम 14 अ अन्वये नोटीस बजावणीची रीत आणि कलम 21 नुसार निशुल्क पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यासंदर्भात। आता याच्यामध्ये जर मामलतदार अधिनियम 1906च्या अंतर्गत जर एखादा रस्ता अतिक्रमण मुक्त केलेला असेल आणि त्या अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यावरती अतिक्रमण करणारी व्यक्ती जर त्या ठिकाणी अतिक्रमण करत असेल, तर अशा ठिकाणी लागणारा पोलीस प्रोटेक्शन जे आहे ते पूर्णपणे मोफत देण्यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता, मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 अन्वये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये पारित केलेल्या मनाई हुकूम आदेशाचे पालन करण्यास संबंधित अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी कसूर केल्यास अशा प्रकरणी अर्जदारास मोफत पोलीस सुरक्षा पुरवणं अनिवार्य आहे आणि याच्या अनुषंगाने सदर आदेशाचे पालन करण्यास संबंधित अतिक्रमणधारक कसूर करत असेल व त्याबाबत संबंधित बाधित व्यक्तीने पोलिसाकडे लेखी स्वरूपात विनंती केली असेल, तर त्या मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 मधील कलम 21 चे पोटकलम 5 नुसार मोफत पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशा प्रकारचं स्पष्ट निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील राजपत्र देखील या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेले आहे। अर्थार्थी जर एखादा शेतपानंद रस्ता जर अतिक्रमण मुक्त केलेला असेल आणि त्याच्यावरती पुन्हा जर काही अतिक्रमण केली जात असतील, तर त्या प्रकरणी दिला जाणारा पोलीस फौजफाटा हा मोफतपणे या ठिकाणी दिला जाणार आहे। याचबरोबर याच्यासाठी गठीत करण्यात आलेले जे काही विधानसभा क्षेत्र समिती आहेत, काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातील जीआर देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत। याचप्रमाणे शेतपानंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्याच्या संदर्भात देखील एक निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये कशा प्रकारे ही लागवड करावी, त्याच्यासाठी काय नियम आहेत हे या जीआरच्या माध्यमातून दाखवून देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही शेतपानंद रस्त्याच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आता या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, हे सर्व जीआर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।